आणि देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा विडाला विडा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबराच्या अभंगातून संतांच्या आलिंगनाचा महिमा प्रतिपादन करतात. या मौजपुरी नगरीमध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत शिवयोगी स्वामी बाबा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण होत आहे. स्वामीजींचा समस्त भक्त परिवार श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि देवस्थान कमिटी आणि समस्त ग्रामस्थ मौजपुरी आणि बाबांवर प्रेम करणारे पंचकृषीतील सर्व भाविकांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सोरो विडवलं. थोडा आवाज इकडला वाढव तिकडला थोडा रिपीट येतो जरा वरचा वाढव म्हणजे हॅलो विडवलं विडवलं विडवलं. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे. अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात सगळ्यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता प्राप्त झालेली आहे. शिवयोगी बाबा कुणाला म्हणायचं सुरुवातीला सांगतो 5 कर्मेंद्रे 5 ज्ञानेंद्र 11 मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि योग या विषयाचा ज्याने शोधून काढला गाभा त्यांचं नाव शिवयोगी बाबा. योगाच्या बाबतीमध्ये त्यांचा हात कुणी धरू शकत नाही आणि रामेश्वर भगवंताच्या असणाऱ्या या पवित्र दरबारामध्ये जवळपास 1 तप त्यांनी तपश्चर्या केली साधना प्राप्त केली आणि बोलणतेच खरं करण्याची ताकद असं एक आवलिया महात्मा म्हणजे शिवयोगी स्वामी महाराज. त्यांच्या शताब्दी पुण्यतिथीची शताब्दी 100 वर्षाच्या नंतर एवढा भव्य आणि दिव्य सोहळा संपन्न होतो याच्यातच साधूची ताकद कळते मायबाप. कल्याणी नदी भगवंताचं दर्शन त्यांची साधना पलीकडून अलीकडे देवळ मायबाप नदीतून अलीकडे येत असताना महाराज पोहत येत होते पण साधण्याची ताकद अशी होती तिकडून इकडे महाराज अलीकडे आले महाराज जसे तसे कोरडे अंगावर थेंब राहत नाही काय अधिकार असेल म्हणून तर नामदेवराय म्हणले साधू थोडा जाना साधू थोडा या कलियुगामध्ये जर सर्वश्रेष्ठ कोण असेल ते साधूत मायबाप म्हणून तर त्यांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी कोणाची होत नाही प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. रामाची नवमी कृष्णाची अष्टमी तुकोबऱ्यांची बीज नाथांची षष्ठी माऊलींचा समाधी सोहळा सौताभावाची पुण्यतिथी महादेवाची शिवरात्र देवीची नवरात्र तुमची आमची पित्र आपले पित्र बघा गाव गाव करीत महादेवजींची शिवरात्र आहे उद्या पर्व काळे पर्व विशेष भागवत दरम्यान जयंती वामन रामनवमी कृष्णाष्टमी उत्तम उत्तम शिवरात्री अशा रामेश्वर भगवंताच्या दरबारात ही सेवा चालू त्यांची शिवरात्री देवीची नवरात्री आणि साधूची ही पुण्यतिथी होत असते. का पुण्यतिथी होते त्यांचं चिंतन जर केलं तर आपल्या पदरात पुण्य पडते. घेता सज
शिवयोगी बाबाचं चिंतन जरी केलं तरी आपण पुण्यवंताच्या यादीत आहे. पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे. सज्जनाचं चिंतन केले आपल्या पदरामध्ये पुण्य पडतंय. ठीक आहे महाराज, सज्जनाचं चिंतन केल्या पुण्य पदरात पडतं हे आम्हाला मान्य आहे, पण सज्जन कोण आहे बुवा? एक म्हणजे लय गंध टपाऱ्या माळा आहेत, घन लावून बिल्ला बड्या करणारी काही कमीत का? काय सज्जन कुणाला म्हणायचं बाब? ज्याच्या त्याच्या दृष्टीने सज्जनाची व्याख्या भिन्न आहे. तंबाखूला चुना दिला तरी काय म्हणते तुमच्यासारखा सज्जन आहे चुन्याव, चुन्यान पाजल्या कुठे सज्जन असतो का? सज्जनाची व्याख्या सज्जन सांगू शकतात. कोण आहे सज्जन? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे. या जगाच्या पाठीवर सज्जनाच्या यादीमध्ये पहिला नंबर संताचा. देवाचा तिकडे नंबर चतुरात शिरोमणी, इकडे नाही नंबर लावायचा देवाने वेडालं. सज्जनाच्या यादीमध्ये पहिला नंबर साधूचा आहे, संताचा आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमची मत. अशा महान साधूच्या दरबारात हा भव्य दिव्य सोहळा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण होते. आणि शताब्दी महोत्सव आपल्या डोळ्यात देखत आपल्याला पाहायला मिळतो. हे आपलं परम भाग्य नाही बा, हे आपली पिढी भाग्यवान आहे. जसं 500 वर्षाचा संघर्ष राम मंदिर परिपूर्ण झालं ते आपल्या पिढीला पाहायला मिळालं, तशा महान साधूचा असणारा हा सोहळा आपल्या डोळ्या समक्ष पार पडतोय. आपलं परम भाग्य विडावलं. या निमित्तानं हा भव्य दिव्य सोहळा कशाचीच कमतरता नाही, अगदी रेलचेल आहे असं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे माझे अत्यंत प्रेम करणारे आपल्या परिसराचं वैभव महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परिणामचे गोविंद महाराज गोरे, म्हणजे गोरे बाबा सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील मृदुंग क्षेत्रातील फार मोठं नाव आमचे कृष्ण महाराज असतील. ही सगळीच मंडळी आधी करून रती महारती महाराष्ट्र गाजवणारी सर्व मंडळी उपस्थित आहेत. या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत सगळे उपस्थित गायक वादक विनेकरी चौबदार शिष्टीवाले मातोर्ग पितुर्ग बालक मंडळ महिला मंडळ तो मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृष्ण अन्नदाते सौजन्य व्यासपीठ चालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक झाले सगळे. आता कुण राहायला नको बा, ही सगळीच मंडळी अगदी कायेनं वाचन मनानं आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी आल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांची भेट करून दिली. मग सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत आणि एवढं भव्य दिव्य मंदिर कमी कालावधीमध्ये पूर्ण केलं आणि एवढा मोठा सोहळा होण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. एकदा संयोजकासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवणार. ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन आणि तरुण पिढीचं योगदान आहे, महिलांचं विशेष सहकार्य म्हणून तर कार्यक्रमाला भव्यता आहे. आणि म्हणून बाबांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीचा हा पर्व काळ आहे. अभंग तुकोबार यांच्या 4 चरणाचा आहे.
संत पर प्रकरणातील आहे. संतांचा महिमा सांगणार आहे, विशेष करून त्यांच्या आलिंगनाचा महिमा सांगणार. आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन, आलिंगन ही प्रक्रिया अशी की कुणी कुणाला आलिंगन देत नाही. ओळखच नाही, डायरेक्ट आलिंगन असं घडन का? आलिंगन म्हणजे प्रेमाचा सर्वोच्च कळस आहे. एखाद्याची जर ओळख असेल तर माणूस फक्त त्याच्या पुढे स्मित हास्य करते, त्याला एवढ्याच वाटलं होतं, बस निघतो आता, तुझी माझी एवढीच दुसती, फक्त स्माईल. त्याच्या पुढची दुसती असेल तर माणूस हातात हात देतो, जे हरी काय चाल. त्याच्यापेक्षा दुसती असेल तर खांद्यावर हात टाकून चलतो, काय चाललंय मित्रा. आणि जीवनातच मैत्री असेल तर आलिंगन आहे. म्हणजे आलिंगन हा प्रेमाचा सर्वोच्च कळस आहे. 100% जर असेल तर 35% आलिंगन नाही होत. 35% म्हणजे काठाव पास आहे. आणि आलिंगन ही परिपूर्ण प्रेमाची पावती. आणि त्या आलिंगनामध्ये बी 2 प्रकार आहेत. एक प्रेम स्वरूप आलिंगन आणि दुसरं द्वेष स्वरूप आलिंगन. अंतकरणात फक्त प्रेमाचं असेल तर आलिंगन दिलं जातं असं नाही. अंतकरणामध्ये विकार, अंतकरणामध्ये कपट, अंतकरणात राजकारण असेल, मळ असेल तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं. म्हणजे महाराज द्वेष असल्यावर कस काय आलिंगन दिलं जातं? कस काय? ऐका, आलिंगन ह्या शब्दाचं चिंतन झालं. आलिंगन गडे मोक्ष सायुजता जड. आधी द्वेषाचं आलिंगन बघू आणि नंतर प्रेमाचं सांगतो. 5 पांडव युद्धामध्ये विजयी झाले. 100 होते, एक सुद्धा राहिला नाही अगरबत्ती लावाय. 5 होते जसे तसे. देव राखे तया मारिल कोण, न मोडे काटा हिंडतावं. 100 मुलं मेली होते. धृतराष्ट्राला किती राग असेल अंतकरणात पांडवांविषयी, पण पर्याय नव्हता. म्हातारपणात त्यांच्याच भाकरी खायच्या होत्या ना, त्यांच्या पशी जेवण करायला. आणि एक दिवशी जेवण करता करता धृतराष्ट्र काका भीम दादाला म्हणतात, जेवण करताना संवाद त्यांचा, भीमा ए राजा, 100 मुलं मेले रे, आठवण येते कधी मुलांची, पण तुम्ही राहिलेली 5 पांडव हे आता माझीच मुलं आहेत. कधीतरी असं वाटतं की तुझ्यामध्ये माझा मुलगा दिसतो भीमा, मला माझ्या अंतकरणातलं प्रेम दाटून येतं. मला असं वाटतं की भीमा कधीतरी तुला आलिंगन द्यावं. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कुणाला? भीमदादाला. आता ह्या आलिंगनात प्रेम आहे का? प्रेम नाही. त्याच्या डोक्यात राजकारण होतं, गोर बोडून जवळ बोलायचं होतं, दाबायचं होता भीमाला. ती काही सोप आहे का काय? आणि काका पुतण्याचं राजकारण पहिल्यापासूनच आहे. भेटलं आता तर महाराष्ट्र पोखरून टाकला ह्या राजकारणाने. मॅडम भीमा राजा, मुलाला समजून तुला आलिंगन देण्याच्या अंतकरणामध्ये इच्छा होती रे, कधीतरी तुला आलिंगन द्यावं वाटतं. भीमाच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच काकाच्या मनातला आपल्या विषयीचा राग गेला का काय? काय भीम तब्येती डेंजर होता. त्याला राजकारणातले काय छिक्के पंजे कळत नव्हते, असे त्याला डावरत असं. ते आपल्या असं मोकळ्या मनाचा माणूस होता. त्याला वाटलं खरंच काकाच्या मनाला राग गेला. तो म्हणला, काका मी तुम्हाला आलिंगन देणार आणि भर सभेत देणार, पण उद्या देणार. काका बी खुश. भीमदादाचा आनंद. आणि भीम काय सोपा होता काय? इतका प्रसन्न भीम झाला की काकाच्या अंतकरणातला माझ्याविषयी राग गेला. भीम इतका प्रसन्न झाला, त्याने डायरेक्ट स्टेटसच ठेवला, मी काकाला आलिंगन देणार. फेसबुक आणि युट्यूब आणि सगळा सोशल मीडिया नुसता जाम करून टाकला. सगळीकडे एकच बातमी, काका पुतण्याची भेट, काका पुतण्याची भेट. भगवान श्रीकृष्ण बसले होते व्हॉट्सअप खेळत. मोबाईल होता का? आता आलाय मोबाईल, हँग झाले माणसं. आणि भगवंतापर्यंत ती बातमी पोच झाली. भगवंताने बी मला फोन केला, म्हणजे इकडे हे काय आलंय सोशल मीडिया. हा म्हणजे ठीक आहे, बरोबर आहे ना. म्हणले आलिंगन मरायचंय काय? म्हणले आलिंगन देऊ नको. बस माझा ऐकत जा. ते भीम आहो ती डोक्यात खतरनाक माणूस होता. ते म्हणला, देवा आमच्या घरगुती मॅटर मध्ये तुम्ही डोकं लावायचं नाही. देव म्हणले, असं का? तुमच्या घरगुती मॅटर मध्ये डोकं लावायचं नाही, तुला आता सुचलं का? आणि 18 दिवस तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य केलं आणि युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला, तेव्हा काय आमच्या घराचा मॅटर होता का? अरे तुमचं मिटवण्यासाठी आम्ही आमच्या घराची राख रांगोळी केली ना. अरे मी राजा कुठला आणि राहिला कुठे? द्वारकेचा रावणा
आमच्या घरी द्वारकेचा राणा. हे कशासाठी? तुमची मिटवा करण्यासाठी आम्ही आमच्या पर राख रांगोळी केली ना. आणि आता घरगुती मॅटर मध्ये तुला आता सुचलं का? जेव्हा देवाने बी भीमाला झाडलाय मग भीमाला बरोबर तुमचं असेल तसं जोरात बोलल्यावर नाही चाल करीत म्हणून. हा, प्रत्येक ठिकाणी बी हात जोडून जमत नसते. देवाने मग मुद्द्याला नस दाबल्या मग काय म्हणणं आहे तुमचं? देवा काहीच म्हणणं नाही. तुला जर जगायचं असेल तर आलिंगन देऊ नको. अहो पण असं कसं? शब्द दिला रे मी आणि शब्दात बदल होत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. देव म्हणले मग आता एक काम कर, तुला जर ऐकायचंच नसेल तर नको ऐकू, पण एक काम, आलिंगन देण्याच्या अगोदर 2 मिनिटाचा वेळ मला दे आणि नंतर तो आलिंगन. ठीक आहे. राजसभा भरली, मायबाप मंत्री महामंत्री सगळी सभा. आणि धृतराष्ट्राने परत बोलायला सुरुवात केली. भीमा, ए राजा, तू म्हणला होता ना आलिंगन द्यायचं, ये ना बाळा. बघा किती भाषा गोड आहे. ही लई गुळ फेकणारी बी धोकादायक असतात बरं का. जी लई गोड बोलतात ना ती धोकाच देणार. जे इलेक्शन मध्ये लई गोड बोलतात ना ते आपल्याला कवाच मतदान करीत नाही. आणि ज्याची ना आपली गाठ नाही ते शिक्का आणतो. ही गोड बोलणारे आपलीच खात्यात आपलीच पेत्यात शिक्का तिसऱ्याला आणतात. ही नमुने असतात. हा, ही काय कांची वाणी इतकी गोड असती. ए भीमा, हे काय म्हणजे हाय का डोक्यात येईन का पुढच्याच्या ह्याच्या मनात काय चाललंय? हे तोंडात एक आणि मनात एक. मैंदमुखीचा कोवळा भावांतरीचा निराळा मैंदमुखीचा कोवळा. कोवळच बोलतात का काय माणसाचं नुसतं शेंड्याच. पण भावांतरेचा निराळा, अंतकरणात वेगळंच असते त्यांच्या. असल्या माणसांपासून सावधान राहायचं. तोंडा वा 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 वा. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. पुढे गेल्या बंगारा येते त्याने तर गावचं वाटोळ केले. भावांतरेचा तसं धृतराष्ट्र. ये भीमा, भीम बी उठला. भीम उठला ना आलिंगन द्यायला निघाले. देवाने अशी आयडिया केली, त्याच रातोरात भीमाच्या आकाराचा पुतळा बनवून घेतला, लोखंडाचा. लांबी रुंदी उंची जाडी शेम दिखतो भीमच. आणि भीम उठल्या. दे म्हण, थांब तुझा दुसरा नंबर आहे. आणि पहिला कोणाचा आहे? सेवकाला सांगितलं पुतळा पुढे सारखा. धृतराष्ट्र काय अंध होते त्यांना दिसत होतं. भीमा हात पुढे केला आणि लोखंडाच्या आकाराचा भीमाचा पुतळा पुढे सरकवला. आणि भीमा म्हणून धृतराष्ट्राने भीमाला मिठी मारली. 100 मुलं मारली होती. किती राग असेल आपल्या पोराला. गुरुजीने हाणलं तरी बाप दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन गुरुजीला दम टाकतोय. राहायचंय का गावात? हा, भदलीच करीन, पप्याला हात लावायचा नाही. आणि इथं 100 मुलं मारली होती. किती राग असेल. भीमा गोड बोलून मिठी मारली, आलिंगन दिलं. जीज भीम कर 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 दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जागेवर बोका केला. आणि भीम म्हणला, आयो बघ आता का. आणि मग भीम म्हणला, ह्याच्या जागेवर जर मी असतो जगलोच नसतो. नको रे मला काका नको, मला आलिंगन नको, मला पहिलं जेवायला वाढा. निघूनच गेलं ती. आता सिद्धांत संपला. प्रसाद महाराज हे सुद्धा आलिंगनच आहे. पण ह्या आलिंगनात प्रेम आहे का? प्रेम आहे का? कपट आहे, राजकारण, द्वेष आहे. असंच अजून एक आलिंगन आपल्या इतिहासामध्ये गाजलं. शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणते? अफजल खान. कोणाला? छत्रपतींना. भाषा किती गोड आहे. या राजे आलिंगन द्या. आता हे आलिंगनात प्रेम आहे का? राग आहे, कपट आहे, स्वराज्याविषयी द्वेष आहे अंतकरणामध्ये. हे द्वेष स्वरूप आलिंगन आहे. पण आजच्या अभंगामध्ये जे आलिंगन सांगितलं ते प्रेम स्वरूप आलिंगन आहे. माझ्या शिवयोगी स्वामी सारख्या संतांनी जर एखाद्या साधकाला जर प्रेम स्वरूप आलिंगन दिलं तर त्या साधकाच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते? अभंगाच्या पहिल्या
मोक्ष सायुज्यता जोडे. संतांनी जर आलिंगन दिलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होत. सर्वोच्च मोक्ष मोक्ष सायुज्यता जोडे. आणि संतांनी आलिंगन दिल्यावर काय होणार नाही. आलिंगनी संताच्या दिव्य झाली माझी काया मस्तके हे पायावरी त्यांच्या ठेव. आलिंगन दिल्यावर अंतकरणातलं प्रेम दाटून येते. आलिंगन सुख वाटे प्रेम चिदानंदी गोटे हर्षे ब्रह्मांड आणि साधू संतांची जर भेट झाली तर ते अगोदर माय बापा प्रथम भेटे आलिंगन मग चरण वंदावे. हे त्यांच्यातल्या भेटीतला आनंद आहे माय. म्हणून नाथ बाबा सुद्धा म्हणले मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. किती आलिंगनाचं काय परिपाक होतो जीवनामध्ये. संत देत त्याजे मज तेने झालो चतुर्भुज. संतांनी भेटलेलं चतुर्भुज स्वरूप. आलिंगनाची ही किमया आहे मायबाप. आलिंगनात प्रेम आहे. त्या देशात हे प्रेमाचं आहे आलिंगन. राम भरत भेट सगळ्याला माहिती ते आलिंगनच आहे. या ठिकाणी रामकथा आपण श्रवण करतो. ज्यांच्या मुखातून त्यांच्या अमृतवाणीतून ही कथा आपण श्रवण करतोय. परमपूज्य आदरणीय रामरावजी महाराज ढोक बाबांच्या मुखातून ही कथा श्रवण करते. राम भरत भेटते आलिंगनच आहे. हे प्रेम स्वरूप आलिंगन आहे. आणि संतांनी जर साधकाला आलिंगन दिलं तर त्याच्या जीवनामध्ये मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. ठीक आहे महाराज. संतांनी आलिंगन दिल्यावर मोक्ष मिळतो असं तुम्ही सांगता. पण आमच्या मनात असा प्रश्न आहे संत कस काय मोक्ष देतील बा. आतापर्यंत तर आम्ही असं ऐकलंय की मोक्ष देण्याचं काम कोणाचं आहे. देवाचं. मोक्ष कोण देतो. देव. आणि आजच्या अभंगात सांगितलं आलिंगन कडे मोक्ष म्हणजे संतकड. एक सांगावं नेमका मोक्ष देव देतो का संत देतात. आणि भक्ती कुणाची करायची असं कन्फ्यूज करू नका हो. इकडे सांगायचं देवाकडे मोक्ष देतो. त्या अधिकारी मोक्षाचे नुसते त्या देवाच्या गावाची वारी केली तरी मोक्ष मिळतो. आणि इकडे डायरेक्ट संतांनी आलिंगन दिल्या मोक्ष. नेमका मोक्ष कोणाकडे क्लिअर करा. मोक्ष देण्याचं काम संताचं आहे का देवाचं आहे. उत्तर आहे का. देव सुद्धा मोक्ष देतो. पण देवाकडला मोक्ष हा जरा दुर्लभ का म्हणलं जातं तर देवाकडलं काम म्हणजे सरकारी कामासारखं आहे. सरकारी कामं 12 महिने थांब बघू करू. ह्या निधीत टाकलाय 25-12-3 आमदार निधीतून टाकू म्हणजे हे फक्त लांबवत राहण्याचं जे काम आहे का तसा मोक्ष देवाकडे बघू करू. संतांकडे तसं नाही. देवाकडे सुद्धा मोक्ष आहे पण देवाच्या दारी उभा क्षणभरी आकर्षण देव. संताकडे क्षणच लागत नाही. ऐका काय प्रमाण. अर्धा क्षण घडता Oh,
अर्धाक्षण घडता संदाचे संग तिने होय शांती महत पापा. अर्धाक्षण एका क्षणाची गरज नाही बा. अर्धाक्षण देवाकडे आकाशन देवलं तर संताकडे 50% काम लवकर आहे. देवाकडलाही मोक्ष मिळतो पण लेट आहे आणि संताकडला मोक्ष तात्काळ आहे. त्याच्या पुढचं सांग का, देवाकडे फक्त मोक्षच आहे, संताकडे डायरेक्ट मोक्षाची पंगत आहे. जयाने घातली मुक्तीची गवांडी मेळविले मांडे वैष्णवांची. मुक्ती म्हणजेच मोक्ष, गवांडी म्हणजे पंगत, मोक्षाची पंगत. आणि पंक्तीमध्ये भेदभाव नसतो, सगळ्यांना अधिकार आहे. तसा संतांकडला मोक्ष अत्यंत सुलभ आहे आणि म्हणून मोक्ष सायुजता जोडे. कुणाला असं संतांचं आलिंगन भेटल्यानंतर जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती झाली. पैठण निवासी नाथ महाराज, नाथ बाबांच्या घरी रोज पोळ्या व्हायच्या आणि त्यांच्या घरच्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा एक बालक तिथे येऊन राहिला होता. त्याचं नाव गावबा. शाळेतच गेला नव्हता, अत्यंत निरक्षर साधा भोळा होता. फक्त पोळ्या खाण्यासाठी नाथ महाराजांची संगत. आणि नाथ महाराजांच्या घरच्या पोळ्या अशा, ते पोळी जर गोळवणी टाकली तर जाग्यावर इगरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. आता दुधात गोळवणी टाकली की त्यांनी समर्पणच केलं पाहिजे, नाही तर काय काय पोळ्या. आमचा एक मित्र एका गावात जेवायला, त्याचा अंगठा तुटलं पण पोळी तुटली ना. काय लबरची का काय जड असते तो. काय काय मावल्या स्वयंपाकाला एकाच कुकर मध्ये 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडीवाडी. कोणचा तांदूळ खावा. पण गिरजा मात्याच्या पोळ्या म्हणजे ओरिजिनलच असे, गुळवणी टाकली की पोळी इगरली पाहिजे. असल्या पोळ्या खाण्यासाठी गावबा मस्तपैकी तिथं राहिला होता. फक्त खाणे झोपणे हळूहळू लागली परमार्थाची गोडी जरा. आणि नाथ महाराजांचा जो मुलगा होता तो हरिपंडित, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण किसच काढला होता. त्याच्यामुळे तो जे हरीच घालीत नव्हता कुणाला. ज्ञान होता त्याच्यामुळे अहंकार बी होता, वाकतच नव्हता माय बाप. पण ज्ञान किती याला किंमत नाही, नम्रता किती ह्याला किंमत आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून तो कोंबरा म्हणले लहानपण दे